जयसिंगपुरात पुठ्ठ्याच्या गोडाऊनला आग लागून लाखोंचे नुकसान. जयसिंगपूर पालिकेसह दत्त कारखान्यांच्या अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचा प्रयत्न. जयसिंगपूर येथील जयसिंगपूर सांगली रोडवरील डी-मार्टच्या लगत असलेल्या पुठ्ठ्याच्या गोडाऊनला दुपारी 1:30 वाजण्याच्या सुमारास आग लागून गोडाऊनमधील पुठ्ठे जळून खाक झाले. याचबरोबर या गोडाऊनचा मालक रामलाल केवट या ठिकाणी वास्तव्यास होता. घरातील प्रापंचिक साहित्याचे नुकसानही झाले आहे. हे नुकसान लाखो रुपयांचे झाल्याची माहिती समोर येत आहे. जयसिंगपूर नगरपालिकेच्या व दत्त साखर कारखान्याच्या अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचा प्रयत्न करण्यात आला. याप्रसंगी कोणतीही जीवितहानी झाली नाही. सोमवारी दुपारी 1:30 वाजण्याच्या सुमारास डी-मार्ट जवळ असणाऱ्या एका पुठ्ठ्याच्या गोडाऊनला मोठ्या प्रमाणात आग लागली. पुठ्ठ्याच्या गोडाऊन समोर असणाऱ्या रस्त्याच्या विरुद्ध दिशेला स्वच्छता करण्यासाठी आग लावण्यात आली होती. ही आग भर दुपारी उन्हाची अधिक तीव्रता असल्याने वाऱ्याने उडून जाऊन या गोडाऊनमध्ये लागली असल्याची चर्चा घटनास्थळी सुरू होती. आग एवढ्या मोठ्या प्रमाणात लागली होती की मोठ्या प्रमाणात धुराचे लोट पसरले होते. त्यामुळे सांगली-कोल्हापूर मार्गावरील मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. घटनेची माहिती समजताच घटनास्थळी जयसिंगपूर पोलीस दाखल झाले. महान कार्य न्यूजसाठी इजाज खान पठाण, जयसिंगपूर.